Good morning all of you. Today we will going to learn chapter 3 or unit number 3, directing and controlling at supervisory level. Okay, now let's see our syllabus. 3.1 Needs for directions and instruction to subordinate, completeness and feasibilities of instructions. 3.2 Personal counseling, advanced predictions of possible mistakes. 3.3 Elaborating decisions, laying disciplinary standards in overall working. 3.4 Managerial control, understanding team and link between various departments in respect of process and quality standards, steps in control process. 3.5 Controlling methods, control over the performance in respect of quality, quantity of production, time and cost, measuring performance, comparing with standards, correcting unfavorable deviations. ओके, तर बघा मग या प्रत्येक मेन पॉईंटमध्ये किंवा प्रत्येक मेन चॅप्टरमध्ये आपण नेमकं कुठले पॉईंट्स बघणार आहोत. तर पहिला आहे बघा 3.1 कंप्लीटनेस अँड फिजिबिलिटी ऑफ इन्स्ट्रक्शन्स, त्यामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ डिरेक्टिंग. देन सेकंड पर्सनल काउन्सिलिंग, ॲडव्हान्स प्रेडिक्शन्स ऑफ पॉसिबल मिस्टेक्स, त्यामध्ये बघा 3.2.1 लीडरशिप. 3.2.2 मोटिवेशन अँड इट्स फंक्शन. 3.2.2.1 मोटिवेशन डेफिनेशन, इंट्रिन्सिक अँड एक्सट्रिन्सिक. 3.2.2.2 मॅस्लोज थेरी ऑफ मोटिवेशन अँड इट्स सिग्निफिकन्स. अँड 3.2.3 टाइप्स ऑफ ट्रेनिंग. ओके, तर बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही स्वतः वाचा, हा सिलेबस बघा आणि युनिट नंबर 3मध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर आता लेट्स टर्न टू अवर लेक्चर. तर बघा यातला पहिलाच आपला 3.1 पहिला चॅप्टर बघूयात आपण, कंप्लीटनेस अँड फिजिबिलिटीज ऑफ इन्स्ट्रक्शन्स. डिरेक्टिंग इज ॲन इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. डिरेक्टिंग हे काय असतं किंवा एखादी कंपनी चालवणं, एखाद्या कंपनीला दिशा देणं, हा काय असतं तर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं मॅनेजमेंटचं. ओके, बेसिकली इट इज ॲन आर्ट ऑफ गेटिंग द वर्क डन फ्रॉम द एम्प्लॉईज. ॲक्च्युली डिरेक्टिंग म्हणजे काय असतं किंवा मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय असतं तर इट इज ॲन आर्ट ऑफ गेटिंग द वर्क डन फ्रॉम द एम्प्लॉईज. जे काय आपले एम्प्लॉईज असतील त्यांच्याकडून काम करून घेण्याची कला, यालाच आपण डिरेक्टिंग किंवा मॅनेजमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. वन ऑफ द इम्पॉर्टंट जॉब्स ऑफ सुपरवायझर इज टू गिव्ह प्रॉपर डिरेक्शन टू हिज फोरमन ऑर वर्कर्स. मग सगळ्यात महत्त्वाचा जॉब कुठला आहे सुपरवायझर लेवलला, तर त्याचे जे काही वर्कमन असतील किंवा त्याचे जे काही फोरमन असतील त्यांना योग्य पद्धतीनं डिरेक्ट करणं आणि त्यांच्याकडून ते काम चांगल्या पद्धतीनं करून घेणं. ही हॅज टू बी अ लीडर टू डिरेक्ट अँड गाईड देम टू अकम्प्लिश द टास्क. आणि त्यावेळी तो काय असतो म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या व्यक्तीला पर्सनली डिरेक्ट करत असते त्यावेळी ती व्यक्ती काय होत असते तिथं तर ॲज अ लीडर म्हणून काम करत असते. ओके, आणि कशासाठी तर त्यांना जे काही काम नेमून दिलेलं आहे ते काम त्यांच्याकडून कंप्लीट करून घेण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ती काय झालेली असते तर त्या ठिकाणी त्यावेळेला ती लीडर असते. देन प्रॉपर डिरेक्शन टू द वर्कफोर्स रिझल्ट्स इन टू अ गुड प्रोडक्शन अँड इट एन्श्युअर्स द बॉटम लाईन ऑफ ॲन एंटरप्राइज. तर बघा जर चांगल्या पद्धतीचं तुम्ही डिरेक्शन केलं तर तुमचा वर्कफोर्सचा रिझल्टसुद्धा चांगला येत असतो. त्याचबरोबर तुमचं प्रोडक्शन हे चांगल्या पद्धतीनं तयार होत असतं आणि त्याचबरोबर तुमची जी काय बॉटम लाईन असते एंटरप्राइजची तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं तयार होण्यासाठी मदत होत असते. म्हणूनच प्रॉपर डिरेक्शन हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. देन बघा विदाऊट डिरेक्शन इट इज डिफिकल्ट फॉर फोरमन ऑर वर्कर्स टू वर्क. जर समजा तुम्हाला जर योग्य पद्धतीनं डिरेक्ट केलं गेलं नाही किंवा एखादं काम आहे जे तुम्ही पहिल्यांदा करताय, सपोज एखादं काम आहे जे तुम्ही पहिल्यांदा करताय त्यावेळी तुम्हाला त्या कामाचं डिरेक्शन्स दिल्या गेल्या पाहिजेत, इन्स्ट्रक्शन्स सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय तुम्ही ते काम करू शकत नाही. ओके, अंडर द गायडन्स ऑफ सुपरविजन
डन बाय द सुपरवायझर्स इट इज इझी टू एक्झिक्यूट द गिव्हन टास्क फॉर वर्कमन. आणि बघा, जर सुपरवायझरच्या अंडर तुम्हाला जर गायडन्स दिला गेला किंवा ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्याच्या सुपरविजनच्या अंडर तुम्ही जर ते काम केलं तर तुमचं काम हे काय असतं तर चांगलं आणि सोपं होऊन जातं. सुपरवायझर्स नीड टू कम्युनिकेट द गोल्स, ऑब्जेक्टिव्स अँड प्लॅन्स टू हिज वर्कमन. मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यात कुठला येतो बघा, ज्यावेळी एखादा सुपरवायझर त्याच्या वर्कमनना किंवा त्याच्या फोरमनना गाईड करत असतोय त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या ऑर्गनायझेशनचे किंवा त्यांच्या कंपनीचे, त्यांच्या इंडस्ट्रीचे जे काही गोल्स असतील, जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील ते व्यवस्थितरित्या ओळख करून देणं त्यांची, कुणाशी तर त्याच्या एम्प्लॉईशी, जेणेकरून ते त्या दृष्टीनं किंवा ते गोल अचीव करण्यासाठी, ते ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी त्या दृष्टीनं प्रयत्न करतील आणि काम चांगल्या पद्धतीनं करतील. Also they need to be motivated for different tasks they are supposed to do. त्याचबरोबर जी काही वेगळी कामं त्यांना करायची आहेत त्याबद्दलसुद्धा त्यांना माहिती करून देणं, त्यांची त्या कामांशी इंट्रोडक्शन करणं, ओळख करून देणं आणि त्या कामाबद्दल त्यांना मोटिवेट करणं हे सुद्धा काय असतं तर एक प्रकारचं कामच आहे सुपरवायझरचं. ओके, पुढं बघा. अ गुड अंडरस्टँडिंग बिटवीन द सुपरवायझर अँड वर्कमन इज व्हेरी इम्पॉर्टंट. समजा जर वर्कमन आणि सुपरवायझर यांच्यात जर चांगल्या पद्धतीचं अंडरस्टँडिंग असेल, चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन असेल तर त्यांचं होणारं काम किंवा ते दोघं मिळून जे काम करत आहेत ते चांगल्या पद्धतीचं होणार असतं आणि त्याचा फायदा इनडिरेक्टली ऑर्गनायझेशनला मिळत असतो. वन्स द जॉब्स आर डेलिगेटेड बाय द सुपरवायझर्स टू हिज वर्कमन ऑर सबऑर्डिनेट्स इट मस्ट बी कम्प्लिटेड विदिन स्टिप्युलेटेड टाईम. एकदा का समजा जर कामाचं वाटप केलं गेलं किंवा कामाच्या वाटण्या केल्या गेल्या सुपरवायझरकडून वर्कमनकडं किंवा सबऑर्डिनेट्सकडं तर ते काम जे असतं ते त्यांनी दिलेल्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये होणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणजे फक्त कोऑर्डिनेशन असून किंवा चांगल्या पद्धतीचं रिलेशन असून भागतं का तर नाही. तर त्यावेळी महत्त्वाची गोष्ट काय असते तर त्या दोघांमध्ये त्या टाईम लिमिटमध्ये सुपरवायझरनं त्याचे जे काय सबऑर्डिनेट्स असतील किंवा जे काय वर्कमन असतील त्यांच्याकडून काम करून घेणं. ओके, पुढं बघा. एव्हरीथिंग रिगार्डिंग द जॉब इज डिस्क्राईब टू वर्कमन बाय द सुपरवायझर्स. एव्हरी जॉब इज टाईम अँड क्वालिटी बाउंड. तर बघा, प्रत्येक जॉब जो असेल किंवा प्रत्येक जी काही गोष्ट असेल ती वर्कमनला सुपरवायझरकडून माहिती झाली पाहिजे. ओके, आणि प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामाला, प्रत्येक विशिष्ट गोष्टीला काय असतं तर एक क्वालिटी बाउंड असतो, म्हणजे एक टाईम लिमिट असते. ओके, आणि टाईम लिमिटमध्ये बसूनसुद्धा तो प्रोडक्ट काय झालं पाहिजे तर एक क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट झालं गेलं पाहिजे. पुढं बघा. Certain standards are followed while accomplishing any job in an industry. Supervisors are direct and actual guides to workers. Certain standards are followed while accomplishing any job in an industry. मग बघा, ज्यावेळी आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो त्यावेळी त्या ऑर्गनायझेशनने किंवा त्या इंडस्ट्रीने, त्या कंपनीने ठरवून दिलेल्या स्टँडर्डमध्ये किंवा त्या गुणवत्तेमध्ये काम करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच सुपरवायझर्स आर डिरेक्ट अँड ॲक्च्युअल गाईड्स टू वर्कर्स. आणि म्हणूनच सुपरवायझर हा वर्करसाठी डायरेक्ट आणि ॲक्च्युअल गाईड असतो. ओके, then after plans are made at management level and supervisor level, next step is to move towards the objective pertaining to the specific department or sections where supervisor and his team are working. मग एकदा का प्रोजेक्टचा प्लॅन तयार झाला, मग एकदा का तुमचा प्लॅन तयार झाला की त्यानंतर सुपरवायझर मॅनेजमेंट लेवलला काय होतं तर तुमचा प्लॅन तयार होतो आणि त्यानंतर सुपरवायझर लेवलला पुढची स्टेप काय असते तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं स्पेसिफिक डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी तुम्ही तुमचं सुपरवायझर आणि तुमची टीम मिळून काम करणं. ओके, हिअर रोल ऑफ सुपरवायझर स्टार्ट्स
द फंक्शन ऑफ गायडिंग वर्कमन और वर्कर्स कॅन बी कॉल्ड ॲज डिरेक्शन, लीडिंग, मोटिवेटिंग, ॲक्च्युएटिंग एक्सेट्रा. आणि मग ज्यावेळी एकदा का प्लॅन तयार होतो मॅनेजमेंट लेवलवरती, तिथून पुढची स्टेप असते ती सुपरवायझर लेवल. ओके, तिथं खरा रोल जो असतो सुपरवायझरचा तो स्टार्ट होतो. मग द फंक्शन ऑफ गायडिंग वर्कमन, मग सुपरवायझरचे कुठले कुठले फंक्शन सुरू होतात तिथून, तर गायडिंग असेल, गायडिंग वर्कमन और वर्कर्स असेल, किंवा डिरेक्टिंग, लीडिंग, मोटिवेटिंग आणि ॲक्च्युएटिंग एक्सेट्रा. ही सगळी कामं काय होतात तर तिथून पुढं स्टार्ट होतात. Directing in ordinary sense means issuing instructions and guiding people in doing their work. मग डिरेक्टिंग जर आपल्या सामान्य भाषेत जर किंवा बोलीभाषेत बोलायचं झालं तर डिरेक्टिंग म्हणजे नेमकं काय, तर इश्युईंग इन्स्ट्रक्शन्स अँड गायडिंग पीपल इन डुईंग देअर वर्क. तर ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्यांच्या कामाच्या संदर्भात त्या आधी समजावून घेणं, त्या काढून घेणं, आणि त्यानंतर त्याचे जे काय वर्कमन असतील किंवा जे काय फोरमन असतील त्यांना त्यांचं काम कशा पद्धतीचं करायचं आहे किंवा ते काम काय असणार आहे हे त्यांच्याकडून काम करून घेणं. फॉर एक्झाम्पल बघा, इन हॉटेल अ मॅनेजर डिरेक्ट्स हिज सबऑर्डिनेट्स अबाउट देअर ड्युटीज. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखाद्या हॉटेलमध्ये त्यांचा जो काही मेन शेफ असतो तो काय करतो तर त्याचे जे काही ज्युनियर शेफ असतात किंवा जे त्याच्या हाताखालची लोकं असतात, जे एम्प्लॉईज असतात, त्यांना तो काय करतो तर वेगवेगळ्या ड्युटीज नेमून देतो. ओके, अशा पद्धतीने सुपरवायझरचं सुद्धा काम असतं. आल्सो वी मे टेक एक्झाम्पल ऑफ डिरेक्टिंग अ मूवी. डिरेक्टर गाईड्स ऑल आर्टिस्ट अबाउट हाऊ टू प्ले देअर गिवन रोल. त्याच पद्धतीनं आपण डिरेक्टर हा शब्द जास्तीत जास्त आत्तापर्यंत तुम्ही कुठं ऐकला असाल तर तो असतो मूवीमध्ये. ओके, म्हणजे बघा, डिरेक्टर गाईड्स ऑल आर्टिस्ट. डिरेक्टर जो असतो तो सगळ्या आर्टिस्टना किंवा सगळ्या कलाकारांना त्यांचं काम समजावून देतो आणि त्यांना सांगतो की त्यांना दिलेले रोल त्यांनी कसे निभवायचे आहेत. पुढं बघा, Communication is the process of passing information and understanding from one person to another. आता कम्युनिकेशन म्हणजे काय तर कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य. ओके, मग कम्युनिकेशन म्हणजे इज द प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन अँड अंडरस्टँडिंग फ्रॉम वन पर्सन टू अनदर. कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेलेली माहिती. ओके, पण ती नुसती माहिती जाऊन उपयोग आहे का, नाही. तर ती माहिती आता समजा मला एखाद्या व्यक्तीचा मेसेज आला आहे तर तो मेसेज मला समजून घेणं किंवा तो मेसेज मला समजणं खूप गरजेचं आहे. फक्त तो मेसेज माझ्यापर्यंत पोहोचला म्हणजे कम्युनिकेशन झालं का, तर नाही. तर तो मेसेज माझ्यापर्यंत आला आणि तो नेमका काय होता मेसेज हे मला समजलं म्हणजे कम्युनिकेशन. पुढं बघा, An effective communication system in the organization becomes backbone of coordination. आणि म्हणूनच जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीचं जर कम्युनिकेशन असेल तर ते कम्युनिकेशन काय होतं तर त्या ऑर्गनायझेशनच्या कोऑर्डिनेशनचा बॅकबोन होतं. ओके, जर कोऑर्डिनेशनच नसेल तर तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार आहात किंवा तुमच्या जे काय ऑर्गनायझेशन्सचे गोल्स आहेत किंवा तुमचे जे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत ते कशा पद्धतीनं तुम्ही अचीव करणार आहात जर तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन नसेल तर. म्हणूनच चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन हा सुद्धा ऑर्गनायझेशनच्या कोऑर्डिनेशनचा बॅकबोन समजला जातो. पुढं बघा, Leadership can be defined as the process by which a manager guides and influences the work of his subordinates. लीडरशिपसुद्धा आपण एक अशा पद्धतीने याची कन्सेप्ट करू शकतो की लीडरशिपसुद्धा अशी एक प्रोसेस आहे जिथं काय होतं तर मॅनेजर गाईड्स अँड इन्फ्लुएन्सेस द वर्क ऑफ हिज सबऑर्डिनेट्स. मॅनेजर काय करतो तर गाईड करतो त्याच्या सबऑर्डिनेट्सला किंवा त्याच्या वर्कमनना आणि त्याचबरोबर त्याच्या कामाचा प्रभावसुद्धा त्यांच्यावर असतो, वर्कमनवरती. ओके, आणि यालाच आपण लीडरशिप असं म्हणतो. म्हणजे तो जे काय सांगेल त्याच पद्धतीने ती लोकं काय करत असतात तर कामं करत असतात. पुढं बघा, मोटिवेशन मीन्स अराउजिंग डिझायर इन द माइंड्स ऑफ वर्कर्स टू गिव्ह देअर बेस्ट टू द एंटरप्राइज. आता मोटिवेशन म्हणजे काय तर प्रोत्साहन. मग मोटिवेशन म्हणजे एखाद्या वर्कमनच्या किंवा टीम मेंबरमध्ये किंवा फोरमन यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये एखादी इच्छा उत्पन्न करणं.
जेणेकरून म्हणजे आपल्याला हे केलं पाहिजे, आपल्याकडून हे अधिक चांगलं होऊ शकते, अशा पद्धतीची पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये निर्माण करणं आणि ते त्यांच्या कामासाठी मग काय करतील तर त्यांचा बेस्ट देतील. यालाच आपण मोटिवेट करणं असं सुद्धा म्हणतो. इट इज द ॲक्ट ऑफ स्टिम्युलेटिंग ऑर इन्स्पायरिंग वर्कर्स. आणि याच ॲक्टला स्टिम्युलेट करणं किंवा इन्स्पायर करणं वर्कर्सना असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या त्याच्याकडं असणाऱ्या बेसिक स्किलला किंवा त्याच्याकडं असणाऱ्या कलागुणांना जर चांगल्या पद्धतीनं वाव दिला, प्रोत्साहन दिलं, तर ती व्यक्ती अधिक उत्साहानं आणि अधिक प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तयार होत असते किंवा मोटिवेट होत असते. सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिरेक्टिंग आर ॲज फॉलोज. मग आता डिरेक्टिंगची किंवा डिरेक्टरची कुठली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काय काय वैशिष्ट्य आहेत ते आता आपण खाली बघूयात. तर फर्स्ट वन आहे बघा, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट डिरेक्टिंग कॅन डू इज ॲक्शन इनिशिएशन. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची किंवा सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टरिस्टिक कुठलं असेल तर ॲक्शन इनिशिएशन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती कृती करण्यासाठी भाग पाडणं. ओके, किंवा त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे मग प्रोत्साहन देऊन असेल किंवा जास्त पेमेंट देऊन असेल किंवा अदर गोष्टी असतील, तर त्या गोष्टींना भर पाडून त्या व्यक्तीला त्याचं काम करण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्याच्याकडून काम करून घेणं, यालासुद्धा आपण डिरेक्टिंग करणं असं म्हणू शकतो. देन सेकंड पॉईंट बघा, डिरेक्टिंग इज प्रॅक्टिस्ड ॲट एव्हरी लेवल ऑफ मॅनेजमेंट. डिरेक्टिंग ही गोष्ट काय असते तर प्रॅक्टिस असते मॅनेजमेंटच्या प्रत्येक लेवलला. ओके, डिरेक्टिंग करणं म्हणजे काय तर म्हणजे एखादा मेन व्यक्ती असणार, मग त्याच्या हाताखाली असलेले त्याचे सबऑर्डिनेट्स असतील, त्याचे वर्कर्स असतील, त्याचे फोरमन असतील, त्यांना तो कामं सांगणार आणि त्या पद्धतीनं तो ते काम करून घेणार. ओके, देन डिरेक्टिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस लाईक मॅनेजमेंट. डिरेक्टिंग ही सुद्धा काय असते तर एक कंटिन्युअस प्रोसेस असते मॅनेजमेंटसारखी. ओके, म्हणजे मॅनेजमेंटमध्ये जसं तुम्ही बघू शकताय की मॅनेजमेंटमध्ये काय असतं तर मॅनेजमेंट ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. त्याच पद्धतीनं डिरेक्टिंग ही सुद्धा कंटिन्युअस प्रोसेस असते ऑन द एव्हरी स्टेप. ओके, म्हणजे कुठल्याही स्टेपला तुम्ही मॅनेजमेंटच्या गेलात तर डिरेक्टिंग हे कंपल्सरी असतंच. देन फ्लो ऑफ डिरेक्टिंग इज ऑलवेज फ्रॉम टॉप टू बॉटम. मग आणि हा जो डिरेक्टिंगचा फ्लो असतो किंवा डिरेक्शन हे आपल्याला कुठून होतं किंवा कुठून मिळतं तर टॉप टू बॉटम, म्हणजे वरच्या लेवलकडून, टॉप लेवलकडून मिडल लेवल आणि मिडल लेवलकडून लो लेवलला, अशा पद्धतीनं डिरेक्टिंग हे फ्लो होत असतं. पुढं बघा, नीड्स फॉर डिरेक्शन्स अँड इन्स्ट्रक्शन टू सबऑर्डिनेट्स. मग आता या डिरेक्शनची किंवा इन्स्ट्रक्शनची सबऑर्डिनेट्सला का गरज असते हे आपण बघूयात. तर पहिला पॉईंट आहे बघा, डिरेक्टिंग इज रिक्वायर्ड ॲज इट इनिशिएट्स ॲक्शन दॅट वर्क्स टुवर्ड्स द कम्प्लिशन ऑर ऑब्जेक्टिव्ज ऑफ ऑर्गनायझेशन. मग डिरेक्टिंग हे काय रिक्वायर्ड असतं तर त्याच्यामध्ये डिरेक्टिंगमध्ये काय होतं तर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला इनिशिएटिव्ह घेऊन किंवा स्वतः भाग घेऊन ते काम करण्यासाठी भाग पाडते. ओके, आणि ते काम पूर्ण करण्यासाठी भाग पाडते. ज्यावेळी ते काम पूर्ण होतं त्यावेळी ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज असतील किंवा ऑर्गनायझेशनचे गोल्स असतील ते कंप्लीट होण्यासाठी मदत होत असते. फॉर एक्झाम्पल, सुपरवायझर गाईड्स अँड इन्स्ट्रक्ट्स वर्कर्स अँड सॉल्व्स देअर डाऊट्स टू मेक देअर वर्क स्मूथ अँड हॅसल फ्री अँड इव्हन अचीव टार्गेट. तर आता फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर सुपरवायझर काय करतो असतं तर गाईड्स अँड इन्स्ट्रक्ट्स वर्कर्स. सुपरवायझर काय करतो तर त्याचे जे काय वर्कर्स असतील किंवा त्याचे जे काय सुपरवायझर काय करतो तर त्याच्या वर्कर्सना थोड्या प्रमाणात गाईड आणि थोड्या प्रमाणात इन्स्ट्रक्शन्स यात देत असतो, जेणेकरून त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर होतील आणि त्याचबरोबर त्यांचं काम हे व्यवस्थितरित्या टेन्शन फ्री आणि अगदी सहज सोप्या पद्धतीनं होण्यासाठी मदत होते. आणि जेणेकरून त्यांचं काम जर सोप्या आणि सहज पद्धतीने झालं तर टार्गेट अचीव करण्यासाठी ही सगळ्यात मोठी मदत असते. पुढं बघा,
एफर्ट्स डन बाय एम्प्लॉईज आर इंटिग्रेटेड विथ द हेल्प ऑफ डिरेक्टिंग. मग आता जे काही एफर्ट्स घेतले जातात एम्प्लॉईजकडून ते काय असतात तर एकत्रित असतात. हेल्प ऑफ डिरेक्टिंग म्हणजे डिरेक्टर किंवा सुपरवायझर काय करतो तर सुपरवायझर डिरेक्ट करतो आणि सगळी टीम मिळून एम्प्लॉईची एकाग्रता पद्धतीने काय करत असते तर त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असते. इन्स्टेड ऑफ जस्ट थिंकिंग ऑफ इट ॲज इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स इट ॲक्च्युअली बिकम्स ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स. आणि अशा वेळेला ज्यावेळी एखादा डिरेक्टर किंवा एखादा सुपरवायझर तुम्हाला डिरेक्ट करून तुमच्याकडून जर काम करून घेत असेल आणि तुमचं जर एकत्रितरित्या किंवा कोऑर्डिनेशन ते जर काम चांगल्या पद्धतीनं होत असेल, तो जर परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं होत असेल तर तो एकट्याचा परफॉर्मन्स विचारात न घेता इट ॲक्च्युअली बिकम्स ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स. ओके, पुढं बघा. डिरेक्टिंग हेल्प्स अँड गाईड्स एम्प्लॉईज टू फुल्ली अंडरस्टँड अँड रिअलाइज देअर ओन पोटेन्शियल. मग डिरेक्टर काय करतो तर लोकांना प्रोत्साहित करतो किंवा त्याच्या सबऑर्डिनेट्सना त्याच्या वर्कर्सना प्रोत्साहित करतो. त्याचबरोबर वर्कर्समध्ये किंवा एम्प्लॉईजमध्ये कुठल्या प्रकारचं पोटेन्शियल आहे त्याची पूर्णपणे जाणीव करून देण्याचं काम कोण करत असतो तर डिरेक्टिंग हे करत असतं. इट आल्सो मोटिवेट्स टू वर्क देम फुल्ली विथ देअर मॅक्झिमम कपॅसिटी. त्याचबरोबर त्यांना मोटिवेट करतो की त्यांची जेवढी काय कपॅसिटी असतील, त्यांच्याकडे जेवढ्या काय स्किल्स असतील त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांनी चांगल्यात चांगलं काम करावं, उत्कृष्ट काम करावं, जेणेकरून ऑर्गनायझेशनचे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीचं मोटिवेट करण्याचं काम कोण करतो तर डिरेक्टिंग हे करत असतो. पुढं बघा. इट इंट्रोड्युसेस चेंजेस दॅट आर रिक्वायर्ड फॉर एफिशियंट मॅनेजमेंट. त्याचबरोबर जर समजा एखादी व्यक्ती चांगल्या पद्धतीनं काम करते, त्याच्याकडे स्किल्स पण चांगले आहेत पण त्याच्यात थोडी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे किंवा इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे, तर अशा वेळेला डिरेक्टर काय करत असतो तर त्याला त्याच्यातल्या चुका सांगून किंवा त्याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यास सांगून त्याला काय करतो तर एक एफिशियंट मॅनेजमेंटचा वर्कर होण्यासाठी मदतही करत असतो. The most important advantage of directing is it brings stability and balance to the organization. मग सगळ्यात महत्त्वाचा फायदा कुठला आहे डिरेक्टिंगचा तर डिरेक्टिंग काय करतं तर एक वर्कर्समध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये एक चांगल्या पद्धतीची स्टॅबिलिटी, स्थिरता आणि बॅलन्स आणि समतोल राखण्यासाठी मदत करत असतो. म्हणूनच डिरेक्टिंग हा सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा मानला गेलेला मुद्दा आहे. पुढं बघा. 3.1.1 Principles of Directing. Following are some of the important principles of management. मग आता मॅनेजमेंटचे महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाची तत्त्व कुठले ते आपण बघूयात. तर फर्स्ट वन आहे बघा, मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल कंट्रीब्युशन, जास्तीत जास्त वैयक्तिक योगदान. द प्रिन्सिपल एन्श्युअर्स कंट्रीब्युशन ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल. ज्यावेळी मग हे प्रिन्सिपल नेमकं कशाबद्दल आहे तर प्रत्येकाचं किंवा वैयक्तिकरित्या ऑर्गनायझेशनमध्ये दिलेलं योगदान. मेक्स इट शुअर दॅट एव्हरीवन रिअलायझेस हिज ऑर हर पोटेन्शियल फुली. मग अशा वेळी या पॉईंटमध्ये नेमकं काय सांगायचं आहे किंवा या पॉईंटमधून नेमकं काय आपल्याला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक एम्प्लॉईजला, प्रत्येक वर्करला त्याच्यामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं पोटेन्शियल आहे, कुठल्या प्रकारचं स्पिरिट आहे, त्याचबरोबर कुठल्या प्रकारच्या स्किल्स आहेत हे त्याला ओळख करून देण्याचं काम काय केलं जातं तर या मुद्द्यामध्ये केले जातं. देन लास्ट पॉईंट बघा, परफॉर्म्स बेटर अँड कंट्रीब्यूट्स टू ऑर्गनायझेशन्स गोल्स. चांगल्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं परफॉर्मन्स हा चांगल्या पद्धतीचा द्यावा आणि त्याचं कंट्रीब्युशन हे ऑर्गनायझेशनला व्हावं किंवा ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे वैयक्तिकरित्या असावं, यासाठी काय केले जातात तर ऑर्गनायझेशनमध्ये प्रयत्न केले जातात. सेकंड पॉईंट बघा, हार्मनी ऑफ ऑब्जेक्टिव्ज ऑफ एम्प्लॉईज अँड ऑर्गनायझेशन मे डिफर. बघा कधी कधी काय होतं तर एम्प्लॉईचे ऑब्जेक्टिव्ज वेगळे असतात आणि ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज हे वेगळे असतात. ओके, म्हणजे ॲक्च्युली एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांच्या एम्प्लॉईजचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ज काय असायला पाहिजेत, त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत त्याच पद्धतीनं त्यांचे ऑब्जेक्टिव्ज असायला पाहिजेत. पण कधी कधी काय होतं की
त्यांचे जे एम्प्लॉईज असतात त्यांच्या ऑब्जेक्टिव्समध्ये आणि ऑर्गनायझेशनच्या ऑब्जेक्टिव्समध्ये आपल्याला फरक असलेला जाणवून येतो. धिस प्रिन्सिपल हेल्प्स इन ब्रिंग हार्मनी इन द ऑब्जेक्टिव्ज ऑफ एम्प्लॉईज अँड ऑर्गनायझेशन. मग त्यामुळं काय होतं तर हे तत्त्व जे आहे ते दोघांच्या ऑब्जेक्टिव्समध्ये हार्मनी म्हणजे एक सुंदरता किंवा एक सहजता आणण्याचं काम करण्यासाठी हे प्रिन्सिपल वापरलं जातं. इट ब्रिंग्स हार्मनी इन डे टू डे वर्किंग ऑफ एम्प्लॉईज. आणि त्यामुळं काय होतं तर हे प्रिन्सिपल काय करतं तर जे रोजचं किंवा दैनंदिन काम आहे त्या दैनंदिन कामामध्ये हार्मनी किंवा सहजता सुंदरता आणण्याचं काम करतं. प्रिन्सिपल नंबर 3 बघा, युनिटी ऑफ कमांड. दिस प्रिन्सिपल मेनली फोकसेस ऑन रिसिविंग इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स फ्रॉम ओनली वन सुपेरियर. तर बघा युनिटी ऑफ कमांड म्हणजे काय तर या प्रिन्सिपलमध्ये काय सांगितलं गेले किंवा हे प्रिन्सिपल नेमकं कशावरती आधारित आहे तर मेनली फोकसेस ऑन रिसिविंग इन्स्ट्रक्शन्स ऑर कमांड्स फ्रॉम ओनली वन सुपेरियर. तर फक्त एकाच व्यक्तीकडून किंवा एकाच हाय ऑथॉरिटीकडून एकाच सुपेरियरकडून ज्या काही कमांड्स असतील ज्या काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या मिळाव्यात यावरती हे प्रिन्सिपल काय करतं तर फोकस करतं. कारण जर एकाच गोष्टीवरती 4 लोक काम करत असतील तर त्या 4 लोकांची मतं वेगळी असणार आहेत. मग ती 4 लोक आपल्या सबऑर्डिनेट्सना किंवा एम्प्लॉईज त्यांचे सगळे सेम असणार आहेत. 4 लोकांचे एम्प्लॉईज सेम असणार आहेत. ओके, मग ते प्रत्येकाची मतं प्रत्येकाच्या कामाच्या पद्धतीनुसार जर त्या वर्कर्सना इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या तर त्यांना ते परत कन्फ्युजन होत असतं. ओके, मग तो पॉईंट इथं सांगितलेलंच बघा की हेल्प्स इन अवॉइडिंग कन्फ्युजन्स. जर समजा 4 लोकांकडून 4 मतं येणार असतील तर अशा पद्धतीचं कन्फ्युजन होतं आणि कामामध्ये अडथळे येण्याची शक्यता असते. म्हणूनच युनिटी ऑफ कमांड असणं खूप महत्त्वाचं आहे. डिसिजन मेकिंग अँड जॉब एक्झिक्युशन बिकम्स इझी. आणि जर समजा एकाच व्यक्तीकडून जर तुम्हाला सूचना येत गेल्या कमांड्स येत गेल्या तर तुम्हाला त्यावेळी जर एखादा डिसिजन घ्यायचा झाला तर तो तुम्ही अतिशय सहजरित्या घेऊ शकता किंवा तुमचं जे काही जॉब एक्झिक्युशन असेल ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. देन 4 ॲप्रोप्रिएटनेस ऑफ डिरेक्शन टेक्निक. तर बघा डिरेक्टिंग मस्ट बी ॲप्रोप्रिएट. मग तुम्ही आता जर डिरेक्टिंग एवढं जर बोलताय डिरेक्टिंगवरती आपण बोलतोय तर डिरेक्टिंग हे सगळ्यात आधी महत्त्वाचं काय तर जी व्यक्ती डिरेक्टिंग करते त्या व्यक्तीचे विचार त्या व्यक्तीच्या कॅपॅबिलिटीज त्या व्यक्तीच्या कपॅसिटीज खूप चांगल्या आणि तो व्यक्ती खूप हुशार असणं गरजेचं आहे. ओके, तरच डिरेक्टिंग हे चांगल्या पद्धतीचं किंवा योग्य पद्धतीचं होतं. देन मोटिवेशन टू एम्प्लॉईज अँड लिडरशिप स्किल प्ले अ व्हेरी बिग रोल हिअर. जर समजा तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनला लीड करताय किंवा डिरेक्ट करताय पण तुमच्याकडं लोकांशी बोलण्याचं कम्युनिकेशन स्किल नाही आहे किंवा तुम्ही लोकांना योग्य पद्धतीने डिरेक्ट करत नाही त्यांच्यावरती म्हणजे चिडत राहता किंवा त्यांच्याशी भांडत राहता तर अशावेळी तुम्ही त्यांना प्रॉपरली डिरेक्ट करू शकणार आहात का नाही. म्हणूनच तुमच्यामध्ये लोकांना समजून घेण्याची त्यांना मोटिवेट करण्याची काय असली पाहिजेत तर गुण असले पाहिजेत किंवा वैशिष्ट्ये असली पाहिजेत. ओके, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचं लीडिंग हे करू शकताय किंवा डिरेक्टिंग हे करू शकताय. नेक्स्ट पॉईंट बघा मॅनेजरियल कम्युनिकेशन. इफेक्टिव्ह मॅनेजरियल कम्युनिकेशन इज रिक्वायर्ड फॉर डिरेक्टिंग. जर आत्ताच मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुमच्याकडं मॅनेजरियल कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं डिरेक्टिंग हे करू शकाल. क्लिअर अँड टाईम टू टाईम इन्स्ट्रक्शन्स हेल्प इन डुईंग टास्क प्रॉपरली. जर तुमचं बोलणं जर स्वच्छ असेल समजत असेल लोकांना त्याचबरोबर तुमच्या वेळच्या वेळी जर इन्स्ट्रक्शन जात असतील एखाद्या कामाच्या बाबतीत तर ते काम करण्यासाठी वर्कर्सना सुटेबल असतं किंवा चांगल्या पद्धतीने हेल्प करतं. फीडबॅक इज आल्सो पार्ट ऑफ मॅनेजरियल कम्युनिकेशन. त्याचबरोबर फीडबॅकसुद्धा काय आहे तर एक भागच आहे मॅनेजरियल कम्युनिकेशनचा. त्यामुळे फीडबॅक घेत राहणं ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट पॉईंट बघा यूज ऑफ इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन. देर आर इन्फॉर्मल ग्रुप्स इन ऑर्गनायझेशन दॅट हेल्प्स डिरेक्टिंग इन बेटर वे. काही ऑर्गनायझेशनमध्ये इन्फॉर्मल ग्रुप असणं गरजेचं आहे जे चांगल्या पद्धतीनं डिरेक्ट करू शकतील. पीपल आर मोटिवेटेड इन वर्किंग देअर इंडिव्हिज्युअल ऑर इन्फॉर्मल ग्रुप्स. त्याचबरोबर लोक काय होतील तर त्यांच्या इंडिव्हिज्युअल ग्रुपकडून किंवा इन्फॉर्मल ग्रुपकडून वर्कर्सना किंवा सबऑर्डिनेट्सना मोटिवेट केलं जाईल. देन लिडरशिप इज अ ग्रेट हेल्प
फॉर डिरेक्टिंग. लिडरशिपसुद्धा काय आहे तर एक चांगल्या पद्धतीची मदत आहे डिरेक्टिंगसाठी. देन लीडर्स ॲड बिग व्हॅल्यू टू ऑर्गनायझेशन. लीडरसुद्धा काय करत असतात तर डिरेक्टरप्रमाणेच एक चांगल्या पद्धतीची व्हॅल्यू किंवा चांगल्या पद्धतीचं काम हे ऑर्गनायझेशनला करून देत असतात. दे आर कॅपेबल ऑफ ब्रिंगिंग डिझायर्ड चेंज इन ॲन ऑर्गनायझेशन. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तेवढ्या कपॅसिटीज असतात, कॅपेबिलिटीज असतात की ते ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या पद्धतीचे किंवा त्यांच्या इच्छेनुसार चांगल्या पद्धतीचे बदल घडवून आणू शकतील. आणि लास्ट पॉईंट आहे बघा, फॉलो थ्रू. फॉलोविंग इन्स्ट्रक्शन इज इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्या डिरेक्टरकडून, एखाद्या लीडरकडून जर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येत असतील तर त्यांना आपले सुपिरियर किंवा आपलं लीडर मानून वर्कर्सनी किंवा सबऑर्डिनेट्सनी तिथं त्यांच्या ऑर्डर्स फॉलो करणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन अटेनिंग ऑर्गनायझेशनल गोल. आणि जेणेकरून जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लीड केलं जात असेल, गाईड केलं जात असेल तर त्यांच्या त्यांच्या हुशारीचा, त्यांच्या योग्यतेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीनं किंवा प्रॉपर वेनं केलं तर ते तुमचं ऑर्गनायझेशनल गोल अचीव करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरू शकतं. ओके, तर बघा इथं मी हे लेक्चर संपवते. जर कुणाला थर्ड युनिटला धरून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकताय किंवा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, जर या आत्तापर्यंत शिकवलेल्या पार्टमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला कळवा. तसं लेक्चर्स कसे होत आहेत सांगा. ओके, थँक्यू.